लग्नाकरिता जीवनसाथी शोधताना एका केमिकल फॅक्टरीच्या मालकाला तब्बल 2.5 लाख रुपयांचा गंडा बसल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे। मॅट्रिमोनी ऍप वरून ओळख झालेल्या एका तरुणीने शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी लक्कडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। नागपुरातील वर्धमान नगर परिसरात राहणारे प्रकाश राठी हे केमिकल फॅक्टरीचे संचालक असून ते विवाहासाठी योग्य जीवनसाथीच्या शोधात होते। यासाठी त्यांनी एका मेट्रोमनी ॲपवर नोंदणी केली होती। याच दरम्यान त्यांची ओळख भोपाळ येथील रितिका मेहता नावाच्या तरुणीसोबत झाली। दोघांमध्ये चॅटिंग आणि फोनवर नियमित संवाद सुरू झाला। काही दिवसांतच या ओळखीचे रूप विश्वासात बदलले। रितिकाने स्वतःला शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असल्याचे सांगितले आणि कमी कालावधीत मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आश्वासन दिले। तिच्या बोलण्यावरून विश्वास ठेवून प्रकाश राठी यांनी सुरुवातीला 50,000 रुपयांची गुंतवणूक केली। सुरुवातीला ॲपवर नफा दिसू लागल्याने त्यांचा विश्वास अधिक वाढला। त्यानंतर त्यांनी आणखी 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली। मात्र जेव्हा त्यांनी नफा आणि मूळ रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पैसे काढता आले नाहीत। यानंतर आरोपी तरुणीने आणखी पैसे गुंतवण्याचा आग्रह धरला। संशय आल्याने प्रकाश राठी यांनी नकार दिला असता संबंधित तरुणीने आपला मोबाईल फोन बंद केला आणि संपर्क तोडला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकाश राठी यांनी लक्कडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपी तरुणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे ऑनलाईन मेट्रोमनी ॲप आणि गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्विच ऑफ केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांचा अकाउंटच्या आधारे माहितीच्या आधारे त्यांच्या अमाऊंट्स देखील आपण काही अकाउंटमध्ये फ्रीज करण्यात यशस्वी झालेलो आहोत। अधिक सदरची जी महिला आहे रितिका ही नक्की इंदोरचीच आहे का कुठली आहे याचा तपास चालू आहे। जी अमाऊंट आपण फ्रीज केलेली आहे ती देखील आपण रिकव्हर करण्याची प्रोसिजर चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास PI मनोज चौधरी माननीय DCP आणि ACP यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। त्याचे स्वतःचा एक व्यवसाय आहे, वैयक्तिक तो व्यावसायिक आहे। त्याची एक केमिकल क्लोथ्सची फॅक्टरी आहे आणि त्या अशा प्रकारे त्याचं उत्पन्नाचं साधन आहे। ऑनलाईन ओळख आणि गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज या प्रकरणातून अधोरेखित झाली आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।